प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अनुक्रमे दिसतं का, तर नाही दिसत. तर इथे कारण आपल्याला दिसतं आहे की सूर्याची आणि पृथ्वीची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये साधारण 5 अंशाचा कोन झालेला आहे. आणि हा कोन झाल्यामुळे ते एका प्रतलात नेहमी येत नाहीत दर पौर्णिमेला आणि अमावस्येला. त्याच्यामुळे त्या एका प्रतलात न येण्यामुळे आपल्याला दर पौर्णिमे आणि अमावस्येला ग्रहण दिसत नाही. आता आजचं चंद्रग्रहण जे आहे ते भारतामधनं काही दिसणार नाही आहे, पण सगळीकडे आपल्याला दिसतं आहे की रक्तवर्णी म्हणजे ब्लड सुपरमून आज दिसणार आहे. त्याला आपण मराठीत म्हणूया की रक्तवर्णी महाचंद्र आपल्याला दिसणार आहे. तर रक्तवर्णी का किंवा ब्लड मून का, तर चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची जी सावली चंद्रावर पडते ती लालसर रंगाची दिसते आणि ती लालसर रंगाची दिसल्यामुळे आपल्याला लाल चंद्र दिसतो आणि म्हणून त्याला रक्तवर्णी किंवा ब्लड मून असं म्हटलं जातं. सुपरमून म्हणजे काय, तर चंद्राची जी पृथ्वीभोवतीची कक्षा आहे ती कक्षा पूर्ण गोल नाही आहे, तर लंबगोलाकार आहे. त्याच्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं जे अंतर असतं ते कायम समान नसतं, ते कमी जास्त होत जातं. त्याच्यामुळे आज सुपरमून का आहे, तर आपल्याला चंद्र सर्वात जवळ पृथ्वीच्या येणार आहे किंवा दिसणार आहे. हे जे अंतर आहे ते आजचं अंतर जे असणार आहे ते 3,57,463 किलोमीटर इतकं असणार आहे. तरी तो सगळ्यात जवळ पृथ्वीच्या असेल. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा दृश्य आकारमान मोठा दिसतो. जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचं दृश्य आकारमान मोठं दिसतं आणि ते जवळजवळ 7% म्हणजे 7% मोठं दिसेल आणि त्याच्यामुळे तो ब्राईट पण दिसतो, तेजस्वी दिसतो आणि म्हणून त्याला आपण सुपरमून असं म्हणतो. आता या ग्रहणाचे वेध कधी लागतील, तर दुपारी 2:17 हे वेध लागतील आणि संध्याकाळी 7:19 ते सुटतील. आणि बाकीच्या देशांमध्ये म्हणजे आपण म्हणूया की साधारण अमेरिका, नंतर अमेरिकेचा नैऋत्य अमेरिकेचा वरचा भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पॅसिफिक महासागर याच्यामध्ये आपल्याला चंद्रग्रहणची खग्रास्थिती जी आहे ती दिसेल. तर ही काय असणार आहे, तर ती दुपारी 4:39 पहिला स्पर्श होईल आणि तो स्पर्श 4:58 सुटेल. म्हणजे पूर्ण खग्रास्थिती आहे ती केवळ 19 मिनिटाची आहे. आणि इतक्या लहान कालावधीचं ग्रहण हे सुद्धा खूप कमी असतं आणि ते नेमकं आज आहे.